मुक्ता सावकाश सावकाश इथे इथे बस बस हो हो बस बस. अरे वा मुक्ता काय वाजवलेस तू आज एकदम मस्त. त्याला खूप ताप आला. अगं बाई तापली पोर. मुक्ते अगं अगं काय होतंय तुला? मुक्ते हा चक्कर येते का मुक्ते? अरे ते असं झोपव जरा थोडस नीट आडवा करून आराम कर म्हणा. झोपो. ए मुक्ते ये इथे. हा ये इथे. हे मुक्ते बघा ना लय ताप आला हिला. अगं आई ती डोळे पण झाकती. मुक्ताताई हे मुक्ताताई. अरे अतिवेदनेमुळे तिला त्रास झालेला आहे. मला वाटतं आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. नाही डॉक्टरकडे वगैरे काही जायची गरज नाही. जे काय उपचार करायचं ते इकडंच करूयात. आणि मला तिकडे जाऊन मी आजारी असं नाही दाखवायचे. मुक्ते बास झाल्या तू हे हट्टा. तुम्ही गप्प बसा. पार पोरीचा जीव चालला इथं आणि तुम्हाला ती स्पर्धा महत्वाची वाटू राहिले. आणि तू लई शानपणा करू नकोस. तू या हट्टापायी ही येळ आली. आई अगं लय प्रेम करते तू मायावर. काही लाडीगोडी करायची गरज नाही. एक मिनिट रिलॅक्स. तुम्ही दोघी जरा शांत बसा. मी काय करतो ऑर्गनायझर्सला कॉल करतो आणि बघतो इथे एखादा डॉक्टर वगैरे आहे का. हा काही खाल्लंय का? हो हो खाल्लंय. या 2 गोळ्या त्यांना लवकर द्या. गजा पाणी घे. मुक्ताताई सावकाश. हळू, हळू. अतिवेदनेने त्यांना हा त्रास झाला आहे. त्यांना आरामाची खूप गरज आहे. आता त्यांना चांगला आराम करू द्या. नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची ही वेळ येऊ शकते. बरं पण ते पाण्याची पट्टी ठेवत राहा. हा वय मी घेऊन येते. हा आली. चला मी निघतो. अण्णा मुक्तताईला आता स्पर्धा नाही करता येणार. अजिबात नाही. पुढच्या 5च मिनिटात अंतिम फेरी सुरू होणार आहे. सर्व स्पर्धकांनी तयार राहायचं. मला वाटत तिला नाही म्हणजे नाही. आता कुणी माया पुढे हट्ट करायचा नाही. नाहीतर माया एवढी वाईट कुणी नाही. हा तिचा चेहरा बघा. ती हाताकडे बघा कसं झालंय ते. अगं तिच्यासाठीच सांगतोय मी तुला. नंतर जाग आली आणि तिला कळलं स्पर्धा होऊन गेली तर तिला किती वाईट वाटेल ग. वाटू द्या. वाईट वाटल्यानं तिचा जीव जाणार नाहीये. पण या अवस्थेत तिथं स्पर्धेत वाजवायला उभी राहिली ना तर तिच्या जीवाचं नक्की काहीतरी बरं वाईट होईल. बस त्यामुळं आता सगळ्यांनी गप्प बसायचं.
आपले सगळे स्पर्धक इथे रंगमंचावर उपस्थित आहेत. केवळ मुक्ता शिंदे नगरकर इथे उपस्थित नाहीये. नाही, कुसुमताईंचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे आता आपण फक्त मुक्ताच्या जीवाचा विचार करायला पाहिजे. आणि आपण इथंच थांबलो ना तर आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास होईल. आत्माराम, सारंग, आपण बाहेर जाऊया. हा, चल. चल आत्माराम, चल चल. संबळवादक मुक्ता शिंदे नगरकर यांनी कृपया रंगमंचावर यावं. ताई उठली. मुक्ते सावकाश सावकाश सावकाश. मुक्ते मुक्ते बाळा, डॉक्टरांनी सांगितलंय उठायचं नाही म्हणून. अगं आई, काय नाही होणार. अगं मुक्ताताई, हे बघ, तुला आराम करायला पाहिजे ना. हा, आराम कर बाळा. मुक्ता शिंदे नगरकर नसतील तर आपण स्पर्धेला सुरुवात करूया. अगं मुक्ते, तू ह्या अंगात अजून ताप आहे ग. नाही आई, मला जावं लागल. बघा ना. अगं हा, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. सांगतो. चल. चल. आणि आता आपल्या स्पर्धेतली सगळ्यात अंतिम फेरी सुरू होतीये, आव्हानात्मक फेरी. या फेरीमध्ये स्पर्धकच एकमेकांना आव्हान देतील. या आव्हानानंतर जो कुठला स्पर्धक जिंकेल त्या स्पर्धकाचं आव्हान इतर स्पर्धक स्वीकारतील. अशा पद्धतीने जो पात्र ठरेल आणि शेवटची जी जोडी राहील त्यातून जो जिंकेल तो आपल्या या स्पर्धेचा विजेता असेल. या फेरीला कुठल्याही वेळेचं बंधन नसणार आहे. स्पर्धा आणखीन रंगत जाणार आहे या निमित्ताने आणि अत्यंत आव्हानात्मक अशी ही फेरी असणार आहे. तेव्हा या सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडून शुभेच्छा. जोरदार टाळ्या या सगळ्या स्पर्धकांसाठी.
मगाशी डॉक्टर चंदन शेवे म्हणाले की मुक्ता एक स्त्री आहे किंवा तिच्या हाताला जखम झाली आहे म्हणून सहानुभूती म्हणून तिला हे पारितोषिक दिलं जात आहे असं अजिबात नाही. तुम्ही सर्वांना तिचा परफॉर्मन्स पाहिला, तिचं सादरीकरण पाहिलं, तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. तरी देखील ती थांबली नाही. तिची कला तिने जोमानं सादर केली. तिच्या चेहऱ्यावर तिचं दुःख स्पष्ट दिसत होतं, तरी देखील ती वाजवत होती. खरं सांगू नंदेश, आतापर्यंत आयुष्यामध्ये भरपूर कलावंत पाहिले, पण मुक्ता काही वेगळंच रसायन आहे. अहो, हे घनवाद्य वाजवण्याची मक्तेदारी पुरुषांकडे आहे, परंतु पुरुषांची मक्तेदारी तिने मोडीत काढली आणि हातामध्ये संबळ घेऊन आई देवी शक्तीचा जागर तिने इथे घातला. मला असं वाटतंय मुक्ताला या रंगमंचावर बोलवलं पाहिजे. बिलकुल. ये बेटा, मुक्ता ये बाळा. तिची सहनशीलता, तिचा संघर्ष, तिची जिद्द या त्रिवेणी चित्रावरती तिची कमांड आहे. मला असं वाटतंय या अनुषंगाने या मंचावरती खंडोबाला साकडं घातलं पाहिजे आणि या मुलीसाठी वारी मागितली पाहिजे. अगदीच. मल्हारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी झेंडा पाहिला दुरून, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी झेंडा पाहिला दुरून, या देवाचा झेंडा पाहिला दुरून, या मालूचा झेंडा पाहिला दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. नाहीतर देवा मी जातो दुरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी हे मोत्यानं द्यावी भरून. वा वा वा